मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. अजित पवार गटाच्या समन्वय समिती बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असताना फक्त आम्हीच टीकेचे धनिका ठरतो असा सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केलाय. यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत हा विषय बैठकीत मांडण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते, तर तटकरे यांच्या भाषणाआधीच पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याची माहितीही समोर आली आहे. एकूणच बैठकीत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, तर 1 जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तनपुरे यांनी अचानक अमेरिकेतून भारतात परत येत मुंबईत राजकीय भेटीगाठी सुरू केल्यात. तसेच त्यांच्या कार्यालयात कागदपत्रांची तयारी सुरू असल्याचंही समजतंय. दरम्यान सोशल मीडियावर त्यांनी डीपी बदलून जयंत पाटील यांचा फोटो ठेवल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यातील विकास कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी आता त्रयस्थ यंत्रणा म्हणून मुंबईची IIT नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच कामांच्या दर्जावर काटेकोर नजर ठेवण्यासाठी बाह्य तज्ज्ञ सल्लागार यांचीही नेमणूक केली जाणार आहे. या अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण सल्लागार, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार आणि विधी सल्लागार अशा विविध तज्ज्ञ सेवांचा समावेश असेल. कुंभमेळा प्राधिकरणाकडून ही सेवा 2 वर्षांसाठी घेण्यात येणार असून यासाठी 4,74,00,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर येते. काही दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, जिथे 4 ते 5 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान आता पुन्हा त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असताना खारपाडा येथे पहिला टोल नाका सुरू करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, ते अद्यापही पूर्ण झालं नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून खारपाडा येथे पहिला टोल नाका सुरू करत टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. या टोल वसुलीला मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती यांच्या वतीने खारपाडा टोल नाक्याला विरोध करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तसेच टोल नाका विरोधात घोषणा करत टोल नाका बंद करा या प्रमुख मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आवाज इंडिया, आवाज इंडिया, आवाज इंडिया, आवाज इंडिया, इंडिया. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या दादेगाव हजारे परिसरात माकडांचा मोठा उपद्रव वाढला आहे. टोळक्याने फिरणारी माकडं शेतात घुसून उभी पिकं फस्त करतायत, तर गावात घरांमध्ये शिरून अन्नधान्य आणि वस्तूंचंही नुकसान करत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे वन विभागाने तातडीने दखल घेऊन माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. बीडच्या धारूर तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकरी संतोष शिनगारे यांना सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये तब्बल 600 किलो कांदा विकल्यानंतर केवळ 301 रुपये मिळाले. कांदा विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून शिनगारे यांना ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा होता, परंतु आता कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी स्वतः जवळचेच पैसे खर्च करण्याची वेळ आल्याने त्यांनी सांगितलंय. आता शिनगारे यांच्याकडे तब्बल 10 टन कांदा पडून आहे. त्याचं काय करायचं असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. तर काल मी सोलापूरला 12 गोण्या पाठवल्या. 12 गोण्याचे मला काल 301 रुपये भेटलेला आहे. 50 पैसे किलो दरानं कांदा माझा गेला. तर मला 1583 रुपये दंड आलेला आहे. पदरून द्यायचे 1583 रुपये.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे। खालापूर तालुक्यातील निगडोली गावात मंगळवारी ही घटना उघडकीस आली। 75 वर्षीय रघुनाथ फराट आणि त्यांच्या 72 वर्षीय पत्नी सुरेखा फराट यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही फोन उचलत नसल्याने कुटुंबातील नातू घरी पोहोचला असता ही धक्कादायक घटना समोर आली। घरात प्रवेश करताच त्याला आजी आजोबा मृत अवस्थेत आढळले। घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला। तसेच फॉरेन्सिक पथकालाही तपासासाठी पाचारण करण्यात आले। या दुहेरी हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात आरोपींविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून विविध शक्यतांचा विचार करून सखोल तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात 10 भरारी पथकं नियुक्त केलेत। ही पथकं खतं व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तसेच गोदामांची तपासणी करणार आहे। शेतकऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारींची ही चौकशी करणार आहे। खरीप हंगाम सुरू होताच खत व बियाण्यांची मागणी वाढते। याच काळात काही ठिकाणी ज्यादा दराने विक्री, बनावट बियाणे, साठेबाजी, अनधिकृत विक्रीचे प्रकार घडतात। विशेष मोहीम हाती घेतली आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भरारी पथकं अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत। या पथकाकडून खतांचे साठे, विक्री नोंदी, दरफलक, परवाने, बियाणांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे। त्याच्यामध्ये पथक आपल्या जिल्हा स्तरावरती पथक आहे आणि तालुका स्तरावरती सुद्धा तालुका कृषी अधिकारी यांच्या सदस्यत्वाखाली तिथं पण पथकं आपण स्थापन केलेले आहेत। आणि आपण मागच्या एप्रिल महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 86 लायसन्स आपण सस्पेंड केलेले आहेत। 3 लायसन्स आपण रद्द केलेले आहेत आणि 2 पोलीस केसेस आपण मागच्या खरीप म्हणजे हा वर्ष चालू झाल्यापासून आपण केलेला आहे। तर या आपण कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात आपण याच्यावरती जर काही गैरप्रकार कुठे होत असतील तर त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यावरती कारवाई करू, कोणाचाही गैर त्याच्यामध्ये केली जाणार आहे। नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही महिलांची फसवणूक झाल्याचे गंभीर आरोप या प्रकरणात समोर आलेत। या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तीला अटक झाल्याची माहिती समोर आली असून अनेक धक्कादायक व्हिडिओ आणि आरोपांमुळे वातावरण तापलं होतं। या प्रकरणाशी संबंधित राजकीय चर्चा देखील सुरू असून विविध नावांची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। या चित्रपटात सामाजिक वास्तव, अंधश्रद्धा आणि राजकीय पैलूंवर प्रकाश टाकला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। हा चित्रपट केवळ एका प्रकरणाची कथा नसून समाजातील वास्तवावर प्रश्न उपस्थित करणारा असेल असं बोललं जात आहे। बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।